नमस्कार मित्रांनो, कर्ण फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य या चॅनलला आपलं सर स्वागत आहे. आणि आज आपण बुकिमेकर मैदानात आज नंदीचा ह्या बाईट घेण्यात आलेलो आहे. तर विचारू या नंदीचं नाव आणि मालकांचे नाव. सर आपलं नाव सांग. साईनाथ दने, मुळशी धारावली. म्हणजे प्रॉपर आपण मुळशीचे का? हो, इथलेच प्रॉपर आम्ही. बैल आज कितव्या गटात होता? बैल आता 31 मध्ये पळाला 5 नंबर तासावर. आता 2 नंबर सेमी मध्ये 5 नंबर तासावरच आहे. सर आपला पायरा कोणासोबत आहे? पैर आज चांदखेडकरांचा लक्ष आहे, जो आता प्रतीक शेठ साखरेंनी घेतलाय, तर त्यांचं लक्ष आहे. आणि मला असं वाटतंय की हा बैल आज फायनलला हा 1 नंबरचा मानकरी होईल असं मला वाटतंय. कारण हा बैलाचा आम्ही बघितलं करंट, हा फुल आहे करंट. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? या बैलाचा इतिहास काय? इतिहास सांगायचं तर आता चालू 2025 मध्ये त्याच्या 3 फायनल आहेत आणि ह्याच मैदानाला त्याने 4 नंबर केला आता 3 महिन्यापूर्वी. म्हणजे ह्या बैलाचं मागच्या मैदानात लेटेस्ट वालं मैदान कोणतं आहे की ज्या मैदानात नंबर आता आंग्रेवाडीलाच पळाला होता. कडनी गट काढला, सेमीला थोडा टाकाटाकीत मार खाल्ला. काय आता सगळे दिवस सारखे नसतात, एखादा बैल कमी जास्त पळतो. सेमीला टाकाटाकीत मार खाल्ला होता आम्ही. आणि आम्हाला सांगायला पुसेगावला सर आपले अपडेट. पुष्यगावला पण पळालो होतो, पण गटाला थोडस टाकाटाकीत मार खाल्ला, कारण प्रवास खूप असतो. पुसेगावला किती वेळा गटात आपला बैल होता? पुसेगावला मला वाटतं 14व्या गटात पळाली होती गाडी. आणि आम्हाला असं वाटतंय आजचं मैदानाबद्दल थोडीशी पब्लिकला पण माहिती पाहिजे की आजचं मैदान कसं होतं, रितसर आहे, पारदर्शकता आहेत किती? मैदान हेरीत सरस आहे. शैलेश भाऊ पवार हे भरवतात, त्यांना मला वाटतं 33रं पर्व आहे आणि खूप सुंदर नियोजन करतात. कुणावर कुठल्याही गाडा मालकावर अन्याय होत नाही. सर्वसामान्य बैलगाडा मालक इथं गुलास पात्र राहिलेच बऱ्याच वेळा. म्हणजे हे मैदान रितसर आहे आणि रास्त आहे, यात काय दुमत नाही. आणि या मैदानातील सर्व नंदींना आम्ही शुभेच्छा देतो आणि फायनल साठी हे नंदी पात्र व्हावं आणि 1 नंबरचा मानकरी व्हावं यासाठी शुभेच्छा देतो आणि आपली मुलाखत संपवतो. धन्यवाद, थँक्यू. चॅनलला